लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण 3,000 रुपयाची वाट बघत होते ना, अखेरकार 3,000 रुपये वाटप सुरू झाले. 100% हो, 100% वाटप सुरू झालेले आहे आज. आणि आज प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येऊन जाणार आहेत. काही बहिणींना आले, तुम्हाला आले नसतील 3,000 रुपये अजूनपर्यंत, कारण हे 2 महिन्याचे हप्ते आहेत. एक डिसेंबरचे 1,500 रुपये आणि जानेवारीचे 1,500 रुपये मिळून 3,000 रुपये ही वाटप सुरू झालेले आहे. आणि आजच वाटप सुरू झालेलं आहे. तुमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाले नसतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला सांगतो मी आज कोणत्या टाईममध्ये तुम्हाला हप्ता मिळेल त्याबद्दल माहिती. तसेच हे बघा, मकर संक्रांती निमित्त तुम्हाला आता गिफ्ट दिलं जात आहे. आणि ते गिफ्ट आहे मकर संक्रांतीमुळे 5,000 रुपये तुम्हाला हे गिफ्ट दिलं जात आहे लाडक्या बहिणींनो. या गिफ्ट संदर्भात पण आपण माहिती समजून घेणार आहोत. तर बघा, मकर संक्रांतीच्या अगोदरच हे गिफ्ट तुम्हाला येणं सुरू झालेलं आहे 5,000, आणि हे लाडक्या बहिणींना दिलं जात आहे. याबद्दल पण माहिती आपण बघणार आहोत. आणि एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. आता ज्यांनी KYC केलेलं आहे, आता KYC ज्यांनी केलेलं आहे त्यांचा हप्ता बंद होणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. KYC करून देखील हप्ता बंद केला जात आहे. का असं? काय आहे याचं कारण? KYC करून पण हप्ता का बंद केला जात आहे बघा, त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती समजून घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी तुमचा भाऊ अनिल पाटील. आज मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशी माहिती देणार आहे जी माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही. हे बघा, आता भरपूर बहिणींनी KYC केलेले आहे. KYC करून देखील लाभ बंद करण्यात येत आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. KYC करून देखील लाभ बंद करण्यात येत आहे. आणि ज्यांनी KYC केलेलं नाही त्यांचा पण लाभ बंद होत आहे. असं कसं होत आहे सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि महत्त्वाची माहिती, 3,000 रुपये वाटप. 3,000 रुपये वाटप ही 18वा हप्ता प्लस 19वा हप्ता, या 2 हप्त्याचे एकत्र जो काही निधी आहे, जो हप्ता आहे तो लाभ टाकण्यात जात आहे. तर तो सर्व बहिणींच्या खात्यामध्ये तो हप्ता टाकला जात आहे 3,000 रुपयाचा. आणि तो सुरुवात झालेला आहे. भरपूर बहिणींना हप्ता आला. ज्यांना कोणाला आला नसेल त्यांनी नाही कमेंट करा. आणि ज्यांना नाही आलेलं असतील तर बघा, आज बरोबर तुम्हाला टाईम सांगतो मी, त्या टाईममध्ये तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. ओके, तर ही सर्वात मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट आलेले आहेत. तुम्हाला चांगलंच माहीत आहे, छोटे असो मोठे असो, जी अपडेट माझ्याकडे येते ती सर्व माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर अत्यंत महत्त्वाची माहिती देखील लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेली आहे. ती माहिती पण मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे, टॉप बातम्या अशा बातम्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाहीत, त्या बातम्या देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. अत्यंत कामाच्या त्या बातम्या असणार आहेत. तुम्हाला कुठेही त्या बातम्या पाहायला भेटणार नाहीत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्या व्हिडिओमध्येच त्या बातम्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. चला सर्व माहिती जाणून घेऊया. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. आणि ही अपडेट ऐकल्यानंतर सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहात. आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. ज्या बहिणी व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना 5,000 गिफ्ट आणि 3,000 रुपये हप्ता मिळणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तर जेव्हा पण नवीन सण उत्सव असतो किंवा काहीतरी नवीन दिवस असतो, तर त्या दिवशी शासन ना काही गिफ्ट महिलांना देतं, कर्मचाऱ्यांना देतं, किंवा सर्वसामान्य जनतेसाठी काही ना काही गिफ्ट आणत असतं शासन. आता तसंच गिफ्ट लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीमुळे 5,000 रुपये वाटप देखील झालेले आहे आजपासून. परंतु ही 5,000 रुपये वाटपसाठी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. ते पटकन तुम्ही मोबाईलवरून ते काम करा आणि लगेच 5,000 रुपये मिळवा. आणि हे मकर संक्रांती निमित्त हे लाडक्या बहिणींना 5,000चं गिफ्ट असणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, याबद्दल तुम्हाला माहिती पुढे पाहायला मिळेलच. ओके, आता बघा जी माहिती आपण समजून घेणार आहोत,
हप्ताबद्दल तुम्हाला 1500 रुपये जमा झालेत, तो नोव्हेंबरचा हप्ता मिळाला तुम्हाला आणि आता 3000 रुपये वाटप ही 2 महिन्याची मिळत आहे. नोव्हेंबरचा हप्ता मिळाला तर डिसेंबर आणि जानेवारीचे हे एकत्र मकर संक्रांतीमुळेच हे 3000 रुपये पण वाटप सुरू करण्यात आलेले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, जेव्हा हप्ता 1500 रुपयाचा जमा झाला नोव्हेंबरचा, त्यावेळी ज्यांनी KYC केली नव्हती त्यांचा हप्ता आता बंद करण्यात येत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जरी KYC केली पण असेल ना तरी तुमचा हप्ता बंद होत आहे. असं का होत आहे त्याचं कारण आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. ती चूक तुम्ही पण केली असेल तर तुमचा पण लाभ बंद होणार आहे. तर ती कोणती चूक आहे, तुम्हाला ती चूक दुरुस्त करता येईल का ते पण सांगतो. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. आणि ज्यांना 5000 गिफ्ट पाहिजे असेल आणि 3000 रुपयाचा हप्ता पाहिजे असेल त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला लाभ भेटेल. बघा आता पूर्ण माहिती. चला समजून घेऊया आपण संपूर्ण माहिती आता एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. हे बघा लाडक्या बहिणींनो, KYC केल्यानंतरही मिळणार नाही लाभ. मी तुम्हाला काय बोललो होतो की जरी तुमची KYC झाली पण असेल ना तरी तुमचा लाभ बंद होणार आहे. असं कसं, आता KYC करायला शासनाने सांगितलं होतं, मग आता KYC करून लाभ बंद का केला जात आहे? चला त्याचं कारण आपण समजून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिला सुद्धा योजनेचा लाभ घेत होत्या. इतकेच नाही तर काही पुरुषांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं. यानंतर सरकारने योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व बहिणींना KYC करणे अनिवार्य केले. त्यामुळे सर्व बहिणी KYC करण्यासाठी धावपळ सुरू केली. त्यानंतर KYC झाली आणि सर्व बहिणींनी KYC केली. KYC करताना कधी OTP येण्यात अडचण तर कधी इतर तांत्रिक अडचणीचा सामना लाडक्या बहिणींना करावा लागत होता. काही महिला तर OTP मिळवण्यासाठी थेट डोंगरावर सुद्धा पोहोचल्याचं वृत्त आलं होतं. लाडक्या बहिणींनी कशीबशी आपली KYC पूर्ण केली. पण आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे, KYC केली तरी लाभ मिळणार नाही. हे बघा, आता त्याचं कारण समजून घ्या. KYC केली असेल तरी लाभ मिळणार नाही त्याचं कारण बघा. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी KYC केल्यावर, हे बघा, KYC केल्यावर आता त्यांच्या माहितीची पडताळणी केली जाणार आहे. बघा, आता तुमची एकदाची KYC झाली, परंतु त्यानंतर आता शासन पुन्हा अजून एक काम लावत आहे आणि ते काम आहे तुमची माहितीची पडताळणी करणे. हे बघा, माहितीची पडताळणी. आता हे काय आहे समजून घ्या. इतकेच नाही तर कुटुंबाचे उत्पन्न सुद्धा तपासले जाणार आहे. यानंतर निकषात बसत नसलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ थांबवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता हे माहितीची पडताळणी म्हणजे बघा, तुम्ही KYC केली तरी सुद्धा तुमची पडताळणी अजून होत आहे. म्हणजे सर्व चेक होणार आहे. तुमचं उत्पन्न किती, तुमचे जर 4 व्हीलर कार आहे का, किंवा तुमचं उत्पन्न किती आहे, तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का, तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत आहात का, तुम्ही इन्कम टॅक्स भरतात का, या सर्व गोष्टी बघितल्या जाणार आहेत. तुम्ही पुरुष आहात का महिला आहेत, कारण काही पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं. तर अशा पद्धतीने ही जी काही पडताळणी आहे ती केली जात आहे. आणि त्यानुसार ज्या बहिणी अपात्र ठरतील त्यांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. आणि ज्या बहिणी त्यामध्ये पात्र ठरतील त्यांनाच मग दर महिन्याला 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे. चला आता 5000 रुपये आणि 3000 रुपये संदर्भात माहिती समजून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला हप्ता मिळेल, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चला, ही माहिती तर तुम्हाला समजली. आता पुढे बघा, KYC न केलेल्या लाडक्या बहिणींचं काय होणार आहे. आता ज्यांनी KYC केलेले आहे त्यांचा देखील लाभ बंद होणार आहे. म्हणजे कशामुळे बंद होणार आहे की तुमच्याजवळ 4-चाकी वाहन आहे का, तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत आहेत का, तुम्ही सरकारी कर्मचारी आहेत का, हे निकष पण बघितले जाणार आहेत. ते समजलं तुम्हाला. चला, आता ज्यांनी KYC नाही केली, आता भरपूर बहिणींची KYC झालीच नाही तेव्हा काही कारणास्तव, तर त्या बहिणींचं काय होणार आहे बघा. तर KYC करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर होती. KYC ची मुदत संपली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की केवळ पात्र आणि पडताळणी पूर्ण झालेल्या महिलांनाच या योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल.
त्यामुळे ज्या महिलांनी ई-KYC केले आहे आणि त्या नियमात निकषात बसत असतील अशा सर्व महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र ज्या महिलांनी ई-KYC केले नाही त्यांना आता लाभ मिळणार नाही अशी माहिती आहे. ओके, आता बघा महत्त्वाची माहिती. राज्यातील सर्वात फेमस योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, जिच्या माध्यमातून 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयेचा सन्मान निधी दिला जातो. तुम्हाला दर महिन्याला या योजनेमार्फत 1500 रुपये दिले जातात, परंतु यावेळेस 3000. बघा आता तीच अपडेट आपण बघणार आहोत. तुमचा मी जास्त टाईम घेणार नाही. जी महत्त्वाची मुद्द्याची माहिती आहे तीच माहिती सांगणार आहे. हे बघा, तर माहितीप्रमाणे राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा निधी वितरित काही प्रमाणात उशीर झाले होते. या काळात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू होती. त्यानंतर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे निधी वितरण थांबवावे लागले. मात्र नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांना दिला गेला असून डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे लवकरच लाभार्थ्यांना मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बघा, तर निवडणूकमुळे काही आचारसंहितेमुळे हप्ता थांबवण्यात आला होता मागच्या वेळी, परंतु अखेरकार नोव्हेंबरचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले. नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला मिळाला. आता बोललं जात आहे, बघा समोर आहे तुमच्या समोर, की डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे पैसे हप्ता 3000 रुपये जे आहेत ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होतील. बहिणींनो, मेसेज येणार आहे. अजून सुरुवात झालेली नसेल, परंतु कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे आता, कारण वेळ झालेली आहे या हप्त्याची पण. आणि तुम्हाला मेसेज पडेल लाडक्या बहिणींनो. ओके, मेसेज पडेल. कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज पडेल, कारण या हप्त्याची पण वेळ झालेली आहे 3000 रुपये वाटपची. आता गिफ्ट संदर्भात समजून घेऊया. मकर संक्रांतीचं 5000 रुपये गिफ्टसाठी कोणतं काम तुम्हाला करावं लागणार आहे आणि ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. चला त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती पण बघा आता. चला ठीक आहे. तर जो काही डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आहे 3000 रुपये ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत. आणि कोणत्या क्षणी 3000 रुपयाचा हप्ता राज्यातील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल. ओके, तर थोडी वाट बघावी लागणार आहे, जास्त नाही, कारण सर्वांची आता प्रतीक्षा संपलेली आहे. लाडक्या बहिणींनो, प्रतीक्षा आता संपली आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला 1500 रुपये नोव्हेंबरचे आले, त्याचप्रमाणे 3000 रुपये 2 महिन्याचे डिसेंबर आणि जानेवारीचे आता कोणत्या क्षणी तुम्हाला मेसेज पडतील आणि तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल 2 महिन्याचा. ओके, चला ही माहिती जर आपण समजून घेतली तर मी तुम्हाला सुरुवातीला अजून एक माहिती बोललो होतो 5000 रुपये संदर्भात. हे 5000 रुपये जे आहेत हे 5000 रुपये भेटणार आहेत लाडक्या बहिणींना आणि हे गिफ्ट मकर संक्रांतीनिमित्त मिळेल असं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो. परंतु या संदर्भात GR आलेलं नाही किंवा कुठलीही अजून अपडेट आलेलं नाही. आता सध्या तुम्हाला इतर न्यूजमध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्हाला अशा बातम्या दिल्या जात आहेत की तुम्हाला 5000 मिळेल किंवा 6000 मिळतील. आता शासनाने या संदर्भात अजून काही बोललेलं नाही, परंतु मग अशी बातमी देणं हे उचित ठरत नाही. शासनाने जर या संदर्भात निर्णय घेतलेला असेल तर यावरती बोलायला काही हे नाही मग. परंतु या संदर्भात कुठलाही GR किंवा कुठलाही निर्णय झालेला नाही, त्यामुळे आपण यावरती काही बोलू शकत नाही. परंतु शासनाला आपली एक मागणी आहे की या नवीन वर्षाच्या सुरुवातीला हप्ता तर तुम्ही देत आहात ठीक आहे, परंतु मकर संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींना आता दर महिन्याला पुढील महिन्यापासून डायरेक्ट 2100 रुपये हप्ता द्यायला पाहिजे आणि निधी मोठा निधी आणायला पाहिजे. कारण 1500 रुपयेवरून आता डायरेक्ट 2100 रुपये लाडक्या बहिणींना द्यायला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे. कारण सर्व बहिणींना आता 2100 रुपये हप्ता द्यायला पाहिजे. 2100 रुपये सुरू करायला पाहिजे. 1500 रुपये आता बंद करायला पाहिजे. आता 2100 रुपये सुरू करायला पाहिजे लाडक्या बहिणींना, अशी माझी मागणी आहे. तुमची पण मागणी तीच असेल बहिणींनो, त्यामुळे कमेंटमध्ये कमेंट करून लिहा की शासनाने आम्हाला 2100 रुपये द्यायला पाहिजे. म्हणून शासनाला विनंती करा की आम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये द्या म्हणून. आता ठीक आहे. 5000 रुपये संदर्भात अजून कुठलीही अपडेट नाही आणि मकर संक्रांतीचं कुठलंही गिफ्ट मिळेल की नाही या संदर्भात कुठलीही माहिती नाही. अपडेट जरी असेल तशी काही किंवा काही जरी शासनाला द्यायचं असेल तर त्याबद्दल स्पष्ट करण्यात येईल, त्याचं GR येईल, परंतु त्या संदर्भात कुठलीही माहिती नाही. त्यामुळे आपण या माहितीला दूर ठेवूया थोडी. ओके,
चला ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट होत्यात, जी महत्त्वाची माहिती ती सर्व माहिती तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगितलेलं आहे. एक एक माहिती तुमच्या लक्षात येईल त्या भाषेमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगितली. ठीक आहे, चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण संपूर्ण माहिती बघितली. आता बघा टॉप बातम्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाहीत. बघा त्या बातम्या. मी तुम्हाला आता अशा बातम्या सांगणार आहे ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळणार नाहीत. चला पहिलीच बातमी आहे, महाडीबीटी करून अंतिम इशारा. काय बातमी आहे चला समजून घेऊया. हां तर बघा पहिली बातमी आहे, महाडीबीटी कडून अंतिम इशारा, 9 जानेवारीपर्यंत हे काम करा नाहीतर हातात आलेलं अनुदान जाणार. बघा महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल संदर्भात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी महाडीबीटी पोर्टलवर पूर्वसंमती देण्याचा पर्याय बंद करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र आता शासनाने याबाबत स्पष्ट माहिती दिली असून ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे अशा शेतकऱ्यांचे अर्ज पूर्वसंमती देऊन विचारात घेतले जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना 9 जानेवारीपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. तर 9 जानेवारीची मुदत देण्यात आलेली आहे, हे लक्षात ठेवा. महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलद्वारे मागील 6 महिन्यात मागील 6 महिन्यात सोडतीत निवड झालेल्या अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही अनेक शेतकऱ्यांनी अद्याप कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत. त्यामुळे त्यांचे अर्ज शेतकरी स्तरावर प्रलंबित स्थितीत आहेत. ही बाब लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की 9 जानेवारीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड न केल्यास संबंधित अर्ज आपोआप रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे अनुदानाचा लाभ घेण्यास इच्छुक उमेदवारांनी वेळेत सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांचे अर्ज कायमस्वरूपी रद्द होतील. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. 9 तारखेपर्यंत तुम्हाला मुदत दिलेली आहे, 9 जानेवारीपर्यंत. शासनाने असंही स्पष्ट केले आहे की जे शेतकरी वेळेत कागदपत्रे अपलोड करून पूर्वसंमती मिळवतील त्यांचे अर्ज नंतर कोणत्याही कारणांमुळे रद्द होणार नाहीत. त्यामुळे अंतिम तारखेची वाट न पाहता तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. अनुदान योजनासाठी कागदपत्रांच्या बाबतीत काही सुलभता करण्यात आली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना 7/12 उतारा, 8 उतारा, गाव शिवाराचा पत्ता, आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक स्वतंत्रपणे सादर करण्याची आवश्यकता नाही. मात्र यांत्रिकीकरणाशी संबंधित योजनांसाठी दरपत्रक देणे बंधनकारक आहे. तसेच फलोत्पादनाशी संबंधित योजनांसाठी प्राकलन सादर करणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे न दिल्यास संगणकीय प्रणालीद्वारे 7 दिवसानंतर अर्ज आपोआप रद्द केले जाणार आहेत. ओके, समजलं तुम्हाला? चला ठीक आहे, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. चला आता बातमी नंबर 2 बघा. बातमी नंबर 2 आहे. बातमी नंबर 2 आहे, मध्यमवर्गीयांच्या खिशात खेळणार जास्त पैसे, अर्थमंत्री देणार गुड न्यूज, टॅक्स स्लॅबमध्ये पुन्हा फेरबदल. काय आहे बातमी समजून घेऊया. केंद्रीय अर्थसंकल्प 2026च्या तयारी अर्थ खात्याकडून करण्यात आली आहे. या दरम्यान आता काही महत्त्वाचे संकेत दिसू लागले आहेत. वैयक्तिक उत्पन्न कराबाबत एक मोठी अपडेट समोर आले आहे. अर्थसंकल्प 2025मध्ये केलेले मोठे बदल, विशेषतः नवीन कर प्रणालीमध्ये मूलभूत सूट मर्यादा वाढविण्याच्या निर्णयामुळे ही दिशा आणखीन मजबूत झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025च्या अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली अंतर्गत कर सवलत मर्यादा 3 लाख रुपयांवरून
4 लाख रुपये केली। यामुळे मानक वजावटीत वाढ झाल्याने पगारदार कर्मचाऱ्यांसाठी 12.75 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त झाले आहे। ओके, तर बघा 12.75 लाख रुपयापर्यंतचे जे काही उत्पन्न असेल तुमचं तर ते पूर्णपणे करमुक्त झाले आहे। ओके, मोठ्या संख्येने करदाते जुन्या कर प्रणालीतच राहावे की नवीन कर प्रणालीकडे वळावे याचा विचार करत आहेत। आकडेवारीनुसार लोकांचा नवीन कर प्रणालीकडे कल वेगाने वाढत आहे। कर असेसमेंट इयर 2024-25 साठी दाखल झालेल्या 72.8 दशलक्ष आयकर विवरणपत्रापैकी हे बघा अंदाजे 72% किंवा 52.7 दशलक्ष नवीन कर प्रणाली अंतर्गत दाखल करण्यात आले। फक्त 20.1 दशलक्ष लोकांनी जुन्या कर प्रणालीचा पर्याय निवडला। हा ट्रेंड 2026च्या अर्थसंकल्पातील सरकारच्या निर्णयावर लक्षणीय परिणाम करू शकतो असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे। ओके, नवीन कर प्रणाली आता हे बघा नवीन जे काही कर प्रणाली आहे आता पगारदार कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांसाठीही 75,000ची मानक वजावट प्रदान करते। शिवाय 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पादनावर कर सूट दिल्यामुळे पगारदार व्यक्तींसाठी करमुक्त उत्पन्न मर्यादा 12.75 लाखांपर्यंत वाढवण्यात आले आहे। बँक बाजारच्या मते बदलांमुळे मध्यम वर्गांच्या हातात अधिक पैसा राहतील, ज्यामुळे खर्च आणि गुंतवणूक दोन्ही वाढू शकतात। नवीन कर स्लॅब आता मागील कमी मर्यादेच्या तुलनेत फक्त 24 लाख रुपयेपेक्षा जास्त उत्पन्नावर लागू होईल। याचा थेट मध्यम उत्पन्न गटाला फायदा होतो। कर बचतीचे आकडे देखील हा बदल अधोरेखित करतात। जुन्या कर व्यवस्थेत 7.5 लाख रुपये उत्पन्नावर 65,000 आकारले जात होते, परंतु आता नवीन कर व्यवस्थेत कर शून्य आहे। नवीन कर व्यवस्थेत 15 लाख रुपये उत्पन्नामुळे जुन्या कर व्यवस्थेच्या तुलनेत अंदाजे 36,400 रुपये किंवा 25% बचत होते। 20 रुपये ते 25 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना देखील 30% कर सवलत मिळते। मात्र उत्पन्न जे आहे ते 30 लाखपेक्षा जास्त वाढल्याने बचतीचा टक्केवारीचा वाटा कमी होतो। एकूणच सरकारचे लक्ष स्पष्ट असल्याचे विश्लेषक सांगतात। कमी वजावटी एक सरलीकृत प्रणाली आणि 7.5 लाख ते 25 लाख रुपये उत्पन्न असलेल्या करदात्यांना जास्तीत जास्त फायदे देण्याचे संकेत दिसत असून अर्थसंकल्पाची दिशा निश्चित करू शकतात। चला ही बातमी समजली, पुढील बातमी बघा। शेवटची बातमी आहे बातमी नंबर 3। सोन्या चांदीचे दर आणखीन वाढणार, अमेरिकेने केलेल्या करारनाम्याचा जागतिक बाजारावर परिणाम। नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेने व्हेनेझुएलाचे नेते निकोलास मादुरो यांना ताब्यात घेतल्याने जागतिक बाजारात अचानक खळबळ माजली। मागच्या 2 दिवसात शेअर बाजार अचानक कोसळल्याची स्थिती, परंतु सोन्या चांदीच्या दरात मात्र अस्थिरता पाहायला मिळत आहे। बघा सोन्या चांदीच्या दरात आता अस्थिरता पाहायला मिळत आहे। शेअर बाजार ओपन होतात चांदी 2,46,000 रुपयांवर होती, तर सोने 1,38,000 होते। तर आता दरम्यान मागच्या 2 दिवसात चांदी तब्बल 5,000 तर सोने 3,000 वाढले असून आणखीन दर वाढण्याची शक्यता आहे। अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका व्हेनेझुएलाचे प्रशासन संचालित करण्याची योजना आखत असल्याचे वक्तव्य केल्यानंतर दक्षिण अमेरिकेतील या देशाच्या भविष्यातील कारभाराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे। त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढलेला आहे। दरम्यान या आठवड्यात जाहीर होणाऱ्या अमेरिकी आर्थिक आकडेवारीकडे बाजाराचे लक्ष लागले आहे। त्यात विशेषतः शुक्रवारी प्रसिद्ध होणारा डिसेंबर महिन्यातील रोजगार अहवाल महत्त्वाचा मानला जात आहे। फेडरल रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष नील काश्यपी यांनी व्याजदर सध्या अर्थव्यवस्थेसाठी न्यूट्रल पातळीच्या जवळ संकेत दिले असून पुढील धोरणात्मक निर्णय येणाऱ्या आकडेवारी अवलंबून असतील असे स्पष्ट केले आहे। मध्यम
हे बघा मागच्या काही काळापासून मध्यवर्ती प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी आहे. याशिवाय फेडरल रिझर्व्हने हे बघा फेडरल रिझर्व्हने केलेल्या सलग 3 व्याजदर कपातीमुळेही व्याज न देणाऱ्या मौल्यवान धातूचा आहे. परंतु दरात वारंवार होणाऱ्या वाढीमुळे अनेकांनी 1 ग्राम सोने खरेदीकडे कल वळवला आहे. तर चांदीच्या वस्तू खरेदीकडेही अनेकांनी पाठ फिरवल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आज टॉप चॅनलमध्ये पाहायला मिळत नाही आणि सुरुवात या व्हिडिओला जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब. यूट्यूब टीमला माहित आहे तुम्हाला पण चांगलं यूट्यूब